मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जी उमेदवारांची हजेरी पत्रक भरलं जातं आणि त्याच्यानंतर इनवॉइस तयार होऊन त्यांचा जो पगार आहे, सॅलरी, विद्यावेतन हे दिलं जातं। तर या संदर्भात हजेरी पत्रक भरण्याबाबतची नवीन अपडेट, नवीन सूचनापत्रक जे आहे जिल्हा कौशल्य रोजगार आयुक्तालय यांच्या अंतर्गत जारी करण्यात आलं आहे। पाहू शकता, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या अंतर्गत सर्व कार्यालय प्रमुख आस्थापना जिल्हा जालना यांच्यासाठी हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे। या अंतर्गत इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा याच पद्धतीने सूचना दिल्या जाणार आहेत। तर पाहू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी यांच्या EBS बेस्ड ऑनलाईन उपस्थितीबाबत या संदर्भातलं परिपत्रक आहे। उपरोक्त संदर्भीय विषयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनाकडे मध्ये रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती हजेरी EBS बेस्ड करण्यासाठी पाहू शकता, अधिकृतची वेबसाईट आहे। या वेबसाईटवर आस्थापनेची नोंदणी, कागदपत्र अपलोड, जिओ फेन्सिंग, त्याचबरोबर प्रशिक्षणार्थींची नोंद इत्यादी कामकाज करण्याबाबत तो संदर्भ 3 अन्वये माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई याने निर्देश दिले आहेत। तर या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्या आस्थापनेमध्ये कार्य प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती हजेरी EBS बेस्ड द्वारे लावण्यासाठी सर्व शासकीय आस्थापना संकेतस्थळावर ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे। तर यामध्ये पाहू शकता, ऑप्शन देण्यात आला आहे नोंदणी कशी करायची। टॅबवर गेल्यानंतर ऑर्गनायझेशन ऑनबोर्डिंग हा जो ऑप्शन आहे ओपन करून त्याच्यामध्ये डिटेल्स, नोडल ऑफिसर डिटेल्स असे 2 टॅब असणार आहेत। तर यामध्ये ऑर्गनायझेशन डिटेल्समध्ये आपली आस्थापनेची माहिती भरावी आणि नोडल ऑफिसर डिटेल्समध्ये संबंधित अधिकारी यांची आधारानुसार त्यांची माहिती भरून सबमिट करायची आहे। यानंतर टेम्पररी ID जो जनरेट होईल, सदर ID आपण फॉर्म भरतेवेळी दिलेल्या मोबाईल क्रमांक आणि ईमेल IDवर SMS द्वारे प्राप्त होईल। आणि यानंतर आपल्या आस्थापनेचे नाव, त्याच्यासमोर एडिट, प्रिंट, अपलोड फाईल, व्ह्यू, एक्झिट अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील। तर यामध्ये प्रिंट आणि टॅबला क्लिक करून ऑर्गनायझेशन ऑनबोर्डिंग फॉर्म डाउनलोड करता येईल आणि यावर पाहू शकता नोडल ऑफिसर यांची सही आणि शिक्का घेऊन तो फॉर्म परत अपलोड फाईल या टॅबवर अपलोड करायचा आहे। यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या ईमेलवरती लॉगिन ID आणि पासवर्ड जो आहे हा प्राप्त होईल आणि सर्व शासकीय आस्थापना यांनी तात्काळ ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन करावे। तसेच जी आस्थापना उपरोक्त प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्या आस्थापनेतील प्रशिक्षणार्थी यांची हजेरी इनवॉइस जनरेट होणार नसून सदर प्रशिक्षणार्थी त्यांचे विद्यावेतन न मिळाल्यास त्याची सर्व जबाबदारी त्यांची राहणार आहे। त्याचबरोबर पाहू शकता, संकेतस्थळावर ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भात 7 ऑगस्ट 2025 रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ऑनलाईन पद्धतीने। तर यामध्ये पाहू शकता देण्यात आलं होतं। तर या पद्धतीने ही महत्त्वाची माहिती जी आहे जारी करण्यात आली आहे। कौशल्य रोजगार आयुक्तालय जालना अंतर्गत हजेरी पत्रकासंदर्भात EBS सिस्टीम जे आहे बायोमेट्रिक या पद्धतीने हजेरी घेतली जाणार आहे। तर या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत अशा पद्धतीचं जे अपडेट आहे दिलेली असणार आहे। या संदर्भात तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आल्यानंतर ती सुद्धा आपल्याकडे प्राप्त होईल। या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।